आमचा मित्र नरेश शिडसाड पूर्ण दमलेला आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 5:15. 500 पायऱ्या आणि आम्ही आता 500 पायऱ्या चढलेल्या आहेत. पण 1000 10,000 अच्छा वो कितना टाइम लगता है? कितना? बहुत टाइम लग जाता है और रात्री मी 11:30ला हा ट्रेक चालू केला होता. वर पोचायला मला 3:20 वाजले होते, म्हणजे 4 तास लागले होते. आणि आता उतरायला मी सकाळी 7 वाजता सुरुवात केली होती. आता वाजल्यात 9:07. ही शेवटची पायरी. इथून मी ट्रेक काल चालू केला होता. आता माझा हा गिरनार ट्रेक पूर्ण झाला. माझं एक स्वप्न होतं का गिरनारला एक दिवस येईल. जय शिवराय मित्रांनो, आजचा प्रवास होता गुजरातमधला, तो म्हणजे गिरनार पर्वत. आपल्याला जर गिरनार पर्वत भेट द्यायची असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन हे जुनागड आहे. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आपल्याला संपूर्ण माहितीसह सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय मित्रांनो, आज मी आलो आहे गिरनार पर्वत. गिरनार पर्वत हा गुजरातमध्ये आहे आणि इथे कसं यायचं याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देतो व्हिडिओमध्ये. इथे मला लहान पोरं भेटलेले आहेत. कितना सीढ़ी है ऊपर? ऊपर 1000 सीढ़ी है. 10,000 है. हाँ, 10,000. वो कितना टाइम जाता है उधर? तुम वैसे तो को के पेन कितने की है? पेन कितनी की है? 10 रुपये. मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतोय हा गिरनार पर्वत आणि इथून जायला रस्ता आहे. आणि आपला जर रूम पाहिजे असेल ते बघा इथे रूम भेटतील आपल्याला. हे इन्फॉर्मेशन इकडे दाखवतो. आपल्याला जर रूम घ्यायची असेल इथे रूम आपल्याला भेटतील. मित्रांनो इथला नियम असा की जेवढे मेंबर असतील तेवढ्यांचे आधार कार्ड इथे आपल्याला दाखवावे लागतात. इथले रूमचे चार्जेस हे 300 रुपयेपासून सुरुवात होतात. आम्ही मित्र हे 5 जण होतो, त्यामुळे आम्ही थोडा मोठा रूम घेतला होता. ह्या रूमचे चार्जेस हे 600 रुपये होते. मी आता जातोय गिरनार पर्वत चढायला. पायऱ्या कशा आहेत किती आहेत तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि इथे यायचं असेल तर ट्रेनचं ऑप्शन आहे. आम्ही सकाळी 4 व्हीलर घेऊन निघालो होतो. सकाळी विरार आम्ही 5 वाजता निघालो होतो. इथे आम्ही संध्याकाळी 6:30ला पोहोचलो, म्हणजे 6:30ला. माझ्या मागे दिसतोय इथून प्रवेशद्वार आहे गिरनार पर्वताचं. इथून आपल्याला जायचं आहे. मित्रांनो इथे प्लॅस्टिक बॉटल आणि प्लॅस्टिक कॅरी बॅग अलाउ नाही. मित्रांनो माझ्या मागे दिसतंय हे मारुतीरायांचं मंदिर आहे पायथ्याशी. आणि याच्या बाजूलाच पायऱ्या सुरुवात होतात. ही पहिली पायरी आहे गिरनार पर्वताची. इथून पायऱ्या आपल्याला पुढे चढायच्या आहेत आणि ह्याच पायऱ्या पुढे 10,000 आहेत. जय गिरनार बोलून आम्ही मित्रांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. आत्ता इथे वाजलेले आहेत रात्रीचे 11:30. आणि चालत जाताना आपला किती वेळ लागतो हे आपण पुढे बघूया. आता आपण प्रवास इथून स्टार्ट करतोय. नमस्कार मित्रांनो, आता माझा प्रवास चालू झालेला आहे. आपल्याला किती वेळ लागतो हे तुम्हाला मी पुढे सांगेन. मित्रांनो गिरनार पर्वतसाठी लिफ्टची सुविधाही आहे, परंतु त्याचे टायमिंग हे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. ह्या लिफ्टचा एक व्यक्तीचा चार्जेस हा 700 रुपयेप्रमाणे रिटर्न आहे. मित्रांनो व्हिडिओच्या चक्करमध्ये मी एकटाच मागे राहिला आहे. माझे मित्र सर्व पुढे गेलेत. चला अंधार पण भरपूर दिसतोय, निघूया आपण फास्ट. मित्रांनो आम्ही सकाळी विरारहून 5 वाजता निघालो होतो. इथे पोचायला आम्हाला संध्याकाळी 6:30 वाजले होते. मागे मागे बघत असाल कोणी दिसत नाही. आता 11:15 वाजलेले आहेत. पुढेही कोण दिसत नाही. माझा ग्रुप पुढे गेलेला आहे. आम्ही टोटल 5 मित्र आहोत. एकदम डेंजर रोड आहे. एक बरं आहे इथे रस्त्याला लाईटची सोय आहे. काही ठिकाणी थोडा कालोख आहे, परंतु काही ठिकाणी असं लाईटची सुविधा केलेली आहे. व्हिडिओच्या चक्करमध्ये मी मागे राहिलेला
परंतु मी थोडं स्पीड घेतला आणि पुढे माझे मित्र चालत त्यांना कव्हर केला. हे बघा. नमस्कार मित्रांनो, आमचा मित्र नरेश शिडसाड थकलाय पूर्ण दमलेला आहे. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:15 500 पायऱ्या. आणि आम्ही आता 500 पायऱ्या चढलेल्या आहेत 15 मिनिटामध्ये. 11:30 स्टार्ट केला होता ट्रेक. आता वाजलेत 12:15 आणि पायऱ्या चढल्यात आम्ही 500. आणि नरेश बोलतो मी वापस माघारी जातोय. नाही नाही ऐसा नहीं होगा बंदा, 500 झाल्या. हार नहीं मानने का. इधर खाड़ी बंधू भी है, नितीन रुपेश भगत. रुपेश हा सॉरी रुपेश भगत. आणि इकडे विनोद खाडी बंधू इथे आहे. आता आनंद मामा पण आहेत आमच्यासोबत. 700चा टप्पा पार केला मी. मध्ये मित्रांनो अशी छोटी मंदिरे आहेत. गिरनार ट्रेकच्या दरम्यान आपल्याला काही जागोजागी दुकानंही दिसतील. येथे एक बिस्लरीचा चार्जेस हा 50 रुपये प्रमाणे आहे. मित्रांनो, आपण गिरनार ट्रेक करत असाल तर सोबत काचेची या तर स्टीलची बॉटल, त्यामध्ये पाणी घेऊन या. येथे प्लॅस्टिकची बॉटल म्हणजे बिस्लरी अलाव करत नाही. मित्रांनो 1000 पायरीचा टप्पा आम्ही आता पार केला आहे. आता वाजल्यात 12:07. मित्रांनो, आपल्याला जर गिरनार पर्वतला यायचं असेल तर शक्यतो जून जुलैमध्ये या, पावसाळ्याच्या सीझनमध्ये. तेव्हा इथे चढताना आपल्याला थकवा लागणार नाही. आज तारीख आहे 28 आणि महिना आहे एप्रिल. त्यामुळे कसं थोडं दमायला होतं. रात्रीची वेळ आहे परंतु गरम पण भरपूर होतं आहे. गिरनार ट्रेक करत असताना आम्हाला सालेंदरचं दर्शन झालं. 8,000 बाकी 2,000 पायऱ्या झाल्या. मित्रांनो आत्ताशी आम्ही 2,000 पायऱ्या चढलो आहे. वेळ लागला 1 तास 20 मिनिट. रात्रीचा जुनागडचा व्ह्यू हा भन्नाट होता. तुम्ही इथे येत असाल तर पाणी सोबत घेऊन या. आणि इथे बिस्लरी बॉटल अलाव करत नाही. त्यामुळे आपण येताना स्टील किंवा इतर बॉटल, काचेची बॉटल घेऊन त्यात पाणी घेऊन या. गिरनार ट्रेक करत असताना रस्त्यामध्ये आपल्याला अशी छोटी छोटी मंदिरे दिसतील. मित्रांनो, व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला सांगू इच्छितो, जर आपल्याला गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढायच्या असतील तर हा ट्रेक रात्रीच करावा. कारण रात्रीच्या अंधारात आपण किती अंतर चढतो हे आपल्यालाच कळत नाही. तसेच सूर्याची उष्णताही आपल्याला जाणवत नाही. मित्रांनो, आता आम्ही गिरनारचा मेन पॉईंट म्हणजे श्री दत्ताचं मंदिर जेथे आहे तेथे पोचलेलो आहोत. आणि आता वेळ हे रात्रीचे 3:20 झालेले आहेत. येथे श्री दत्तांनी 12,000 वर्ष तप केली असं म्हणतात. हे मंदिर सकाळी 6 नंतर अभिषेक करून दर्शनासाठी उघडलं जातं. त्यामुळे आम्हाला इथे बराच वेळ वाट पाहावी लागली. मंदिरात मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मला आतले दृश्य टिपता आली नाही. काही भाविक ह्या गिरनार पर्वताच्या परिक्रमाही पूर्ण करतात. ह्या व्हिडिओमार्फत अजून एक विषय सांगायचा तर हा ट्रेक डिफिकल्ट म्हणजे कठीण तर नाही. आपण इथे येऊ शकता, परंतु ह्या पायऱ्या चढण्याची क्षमता आपल्यात असावी. नमस्कार मित्रांनो, आत्ता माझा गिरनार ट्रेक हा पूर्ण झाला आहे. रात्री मी 11:30 हा ट्रेक चालू केला होता. वर पोचायला मला 3:20 वाजले होते, म्हणजे 4 तास लागले होते. आणि आता उतरायला मी सकाळी 7 वाजता सुरुवात केली होती. आत्ता वाजल्यात 9:07. हे शेवटची पायरी. इथून मी ट्रेक काल चालू केला होता. आता माझा हा गिरनार ट्रेक पूर्ण झाला. माझं एक स्वप्न होतं का गिरनार एक दिवस येईन आणि 4-5 वर्षापासून मी हे स्वप्न बघितलं होतं. आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं. नेक्स्ट ड्रीम आहे माझा केदारनाथ. बघूया पूर्ण होतं का. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. चलूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.